समजा जिल्ह्याचा अध्यक्ष झाला तर त्याला संघटनेला फायदाच होणार आहे. दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवार यांना तुम्ही शुभेच्छा देणार का? बघा, युद्ध आहे. युद्धामध्ये आता काय होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विड्रॉल होऊ द्या. विड्रॉलच्या नंतर हे सगळ्या प्रक्रियेवर आपण जाऊ. आता विड्रॉलच नाही झाले, आज फॉर्म भरायचा आहे, आज लास्ट डेट आहे ना, आज राहिलं 13 तारखेला विड्रॉल आहे, त्याच्यापर्यंत आपण वाट पाहू. तुम्हाला एवढी घाई करायचं काही कारण नाही. चला, हायकमांडने तिथं प्रचाराला त्याच्यामुळे गेले असतील. राजकीय दबावामुळे राजकीय दबाव मला नाही ना, म्हणजे आता निवडणुका चालू आहेत, गेले असतील. नितेश राणे यांचा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर राजे नव्हते. मला तर असं वाटतं की फडणवीसांनी असे मंत्रिमंडळात मंत्री ठेवावेत का, हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. कारण की जेव्हा आम्ही कुठल्याही संविधानिक पदावर बसतो तर त्याला शपथ घ्यावं लागतं, संविधानाची शपथ घ्यावं लागतं की मी कोणाचाही द्वेष करणार नाही, ममत्व भाव ठेवील आणि कुठलंही असं वक्तव्य करणार नाही की जे सामाजिक व्यवस्थेला हानिकारक होईल. आता सर्रास फडणवीसाच्या मंत्रिमंडळातले मंत्री एखाद्या धर्माच्याबद्दलचा द्वेष करताना आपण पाहतो आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जोडतोड करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांजवळ जे मावळे होते त्याच्या सगळ्या धर्माचे, जातीचे, तळागाळातले असे मावळे होते. त्यामुळे ज्यांना इतिहासाची माहिती नसेल त्यांच्याबद्दल मी काय वक्तव्य करावं, पण फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणावर लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातलं शाहू फुले आंबेडकर विचारधारेला जे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न तुमच्याच मंत्रिमंडळात केला जात असेल तर हे राज्य तुम्हाला कधी माफ करणार नाही. वारंवार असं का होतंय? संजय राऊत नेहमी काँग्रेसवर तुमच्यावर विशेषतः शंकेनं बघतात, बोलतात. ते सार्वजनिक माझे चांगले मित्र आहेत गजानन, त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, बोलू द्या. काँग्रेसमध्ये अनेक वर्षानंतर मोठे बदल होत आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात होत आहे. 7,000 नवीन निवडणुका होणार आहे. सपकाळ पॅटर्न असंही त्याला म्हटलं जात आहे. काय नेमका काय काँग्रेस कुठे जात आहे? केंद्र सरकारनी केंद्राने आमच्या संघटनेने त्या पद्धतीचं, कारण की हे जे अध्यक्ष निवडले जात होते ते कोणाच्या याच्यातले निवडले जात होते, शिफारसी निवडून जात होते. कार्यकर्त्यांच्या मतदानाच्या आधारावर, त्यांच्या मतावर त्यांचं जिल्ह्यातलं नेतृत्व कसं निवडावं याच्याबद्दलचं एक संघटन सुजन म्हणून आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या पद्धतीची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक राज्यात, फक्त महाराष्ट्रात होतं असं नाही, प्रत्येक राज्यात या पद्धतीचं अध्यक्ष निवडीचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. दिवंगत कामं मिळतात, पण आम्ही जर काम मागायला गेलो तर भाजपमध्ये प्रवेश करा असं म्हटलं. माझं एक वक्तव्य आहे की पुढच्या काळात भूकंप येणार राजकीय, हे माझं अधिवेशनाच्या पहिलेच भूकंप मी तो वक्तव्य बोललेलं होतं. आणि हे खरात प्रकरण जे आहे, हे खरात प्रकरण पॉलिटिकली आणलं गेलेलं होतं. कारण की सरकारला माहिती होती, मुख्यमंत्री तिथं जातात, देशाचे गृहमंत्री तिथं जातात, अर्धा डझनपेक्षा जास्त राज्याचे मंत्री त्या ठिकाणी जातात, सत्ता पक्षाचे जवळपास 60-70 आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. सगळ्यांचं फोन, आता तर ते बाहेर पण आलं की पोलिसांच्या चौकशीमध्ये ते कसं आली माहिती, अजून त्याची माहिती नाही कोणी दिली, गृहमंत्रालयातून ती माहिती गेली काय, कोणी दिली, की किती त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता हे टार्गेट आणि सावज गृहमंत्रालयाच्या माध्यमातून निवडण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मी त्या काळात सांगितलं होतं की राज्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप येणार. तुम्ही काल नव्हतं बोललो, त्याचं ते चित्र आपण फिरवत आहेत ते. आता हा जो भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो विषय आम्हीच विधानसभेत आणला. आणि ज्या पद्धतीनं आज आता त्याला ईडी लागलं आहे, SIT आणि ईडी दोघं काम करणार आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर गेलेले आहेत, त्याच्यात किती लोकांचं शोषण झालेलं आहे, किती लोकांनी त्याला फोन केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आता गृहमंत्र्याच्या माध्यमातून त्यांचे काही प्रवक्ते ठरवलेले आहेत, ज्या प्रवक्त्याच्या माध्यमातून मांडलं जातं. प्रवक्ते कोण आहेत मी त्याच्यावर काही नाव घेणार नाही. आणि मग या पद्धतीचं टार्गेट करून सोबत असलेल्या पक्षाला मी अनेकदा सांगितलेलं आहे की जे सोबत असलेले पक्ष जे आहेत
त्या पक्षांना कसं अडचणीत आणायचं, नुसतं निधीपुरतंच नाही. संजय गायकवाडांना थोडा गैरसमज असेल, नुसत्या निधीपुरतंच नाही, तर हे सगळे पक्ष कसे संपवता येईल त्याचा भाजपचा तो प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ते त्या टार्गेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा काळ जो आहे या महायुतीचा, तो किती मोठा भूकंप त्या महायुतीत होईल त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मी हे बजेट अधिवेशनाच्या पहिले हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. मोठा भूकंप